गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24 मध्ये घटल्यात, 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे 2022 मध्ये 16.45% होतं ते आता 19%वर गेलंय. आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021 सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16% पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवर मध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.